लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रघुनाथ बनसोडे. दुसऱ्यांदा आमच्या स्टुडिओमध्ये पंकजी देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. कार्यकाल विधानसभेचा संपल्या कारणानं संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये ज्या त्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी जे इच्छुक उमेदवार आहेत ते गाठीभेटी घेत आहेत. त्यातलाच करण्यासाठी सर नमस्कार. नमस्कार. जे काय विधानसभेच्या काय निवडणुक्या सुरुवात झालेल्या आहेत, आता लातूर ग्रामीण आणि लातूर शहर हे दोन मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून आम्हाला असं आपण बोलून दाखवलात की निवडणूक प्रक्रियेमध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये मी भाग घेणार आहे. नेमकं काय आपलं काय भूमिका आहे? सर, लातूर शहर मतदारसंघ व लातूर ग्रामीण मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये मी माननीय मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवाली सराटी येथे जाऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे. अच्छा, जरांगे पाटलाची झाली चर्चा? त्यांना मी केलेल्या सामाजिक कार्याचा फोटोंच्या छायांकित प्रतीसह अहवाल दिलेला आहे. आणि कोणत्या दिवशी गेलं, कुठं कधी गेलं? अंतरवाली सराटीला. बरं, सराटी त्यांच्या गावी गेलं? त्यांच्या गावी जाऊन दादांची भेट घेतली. बरं. त्यांना सगळा अहवाल दिला, परिचय पत्रक दिलं आणि फोटोच्या छायांकित प्रती मी जे आजपर्यंत 20 वर्ष जे काम केले सामाजिक कार्य त्यांच्या फोटोच्या छायांकित प्रती त्यांना दिलेल्या. दादांनी त्यांनी बघितल्या आणि सविस्तर चर्चा झाली. नाही, पण ते कोणाच्या पक्षात काम करत होतात ना पहिलं? हो, मी काँग्रेस पक्षातच कार्य करत होतो. पण आता काँग्रेस पक्षामध्ये कसं झालं आहे, ठराविक नेते मोठे आणि ठराविक कार्यकर्ते मोठे. गेल्या 1 वर्षापासून माझा लढा चालू आहे की ठराविक कार्यकर्त्याला तुम्ही संधी देता. ठराविक कार्यकर्ते कोण आहेत सगळ्याला माहिती. त्याच्यामुळे मी आता ह्यांना हे करून आता तुम्ही काँग्रेस पक्ष सोडला? काँग्रेस पक्ष सोडला नाही, पण मी ठराविक कार्यकर्त्याला जे नेते ठराविक कार्यकर्त्याला पाठीशी घालतात, वारंवार संधी देतात. राहुल गांधींनी जे सांगितलेले भारत जोडो यात्रेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला समान संधी द्या, प्रत्येक कार्यकर्त्याला एकच पद द्या, तर राहुल गांधीची विचारधारणा दिसून येत नाही. त्यांच्यामुळे आम्ही मनोज दादांकडे आता विधानसभा लातूर शहर किंवा लातूर ग्रामीणमध्ये मागणी केलेली आहे, उमेदवारीची मागणी केलेली आहे. काय म्हणलं जरांगे सरने? जरांगे पाटलांचं असं म्हणणं आलं की येणाऱ्या विधानसभेमध्ये जे काही आता उमेदवार उभारणार आहेत, वडलोपार्जित ज्यांची परंपरा आहे, वडलोपार्जित आमदाराचा मुलगा आमदार असं नाही ना. ज्यांनी सामाजिक कार्य केले, ज्या आमदारांनी सामाजिक कार्य केलेलं आहे, जो लोकांमध्ये गेलेला आहे, गोरगरीब जनतेमध्ये गेला आहे, गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहे, अशांच्या पाठीशी राहायचं ठरवलं आहे जरांगे पाटलांचं. जरांगे पाटील साहेबांनी काय वेगळं पॅनल करणार आहे का अपक्ष, काय कुण्या पक्षाच्या मार्फत? अजून तसा निर्णय झालेला नाही, पण त्यांचं म्हणणं असं आलं की एखादा गोरगरीब कार्यकर्ता सुद्धा आमदार होऊ शकतो. असं नाही की बाबा राजाचा मुलगाच राजा हो, राजाचा मुलगाच आमदार हो, असं नाही ना. ज्यांनी सामाजिक कार्य केले, ज्या आमदारांनी गोरगरीब जनतेमध्ये जो आमदार गेलेला आहे, अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत गोरगरीब जनतेच्या, त्यांच्या पाठीशी राहायचं असं त्यांचं म्हणणं आलं. मग तुम्ही अमित देशमुख असतील, विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात तुम्ही काम केलं. मग आता तुम्ही एवढं काम केल्याच्यानंतर आता देशमुखाच्याच विरोधात होत असेल तर हे कसं आहे? म्हणजे काय नेमकं आहे? काय कोण तुम्हाला काय सपोर्ट काय जाणून बुजून हे केलं का काय तुमच्या मनात? मी कसं आहे सर, गेल्या 20 वर्षापासून लातूर शहरमध्ये सामाजिक कार्य करतो. लातूर शहरमध्ये कचऱ्याचा असो, रोडचा असो, ट्रॅफिकचा असो, अनेक समस्या आहेत. त्या समस्यासाठी मी आयुक्त साहेबांकडे पाठपुरावा करून सर्व काही हे करून घेतो. आमच्या लातूर अशोक हॉटेल एरियामध्ये विलासराव देशमुख मार्ग आहे. त्या विलासराव देशमुख मार्गाचं 2 वर्षापासून काम चालू आहे. त्याच्या दोन्ही बाजूला जाऊन बघा, आज अशी परिस्थिती की हॉटेलवाले, मेसवाले सर्व काही कचरा आणून टाकतात. इतकी दुर्गंधी पसरलेली आहे. हा विषय महापालिकेच्या आयुक्ताकडे आहे. तुम्ही हे लातूरच्या विकास कामाच्या संदर्भात तुम्ही आयुक्ताला बोलू शकता. परंतु आयुक्ताकडनं एकदम विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये की देशमुखाच्याच विरोधात तुम्ही इतक्या साहेबाच्या नेतृत्वात तुम्ही काम केले, तुम्ही अचानक असं म्हणजे कोण तुम्हाला काय दुसरा गट काय सपोर्ट करतोय का? नाही सर, मी कुठला गट सपोर्ट करत नाही. आता लातूर शहरचे आमदार हे लोकप्रतिनिधी, त्यांचं काम आहे. किती समस्या आहेत लातूरमध्ये, त्यांचं लक्षच नाही आहे. मग आज घडीला तुम्ही बघितला की अधिवेशनामध्ये धीरज देशमुख असतील, ग्रामीणचे आमदार असतील, अमित देशमुख असतील लातूर शहराच्या, मनोज जरांगेच्या जे काय आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी भूमिका मांडलेलीच आहे. मग आता जरांगे पाटील साहेब तुम्हाला सपोर्ट करतील का त्यांना सपोर्ट करतील? सपोर्टचा विषय नाही सर, सामाजिक कार्य तुमचं कार्य पाहिजे. आता मी सारोळा गावचा रहिवासी, माझं गाव बाबळगावपासून 1-2 किलोमीटर, गाडी बंद जरी गेली तरी सारोळ्यात येते. गेले 5 वर्षामध्ये लातूर ग्रामीणचे आमदार एकदा सुद्धा आले नाहीत. आता लोकसभेच्या वेळेस मतं मागायला आली, आता विधानसभेच्या वेळेस म्हणणार. म्हणजे 5 वर्ष तुम्ही 1 किलोमीटर गाव असून सुद्धा येऊ शकत नाही. मग गोरगरीब म्हणजे जनतेचे कसे अडीअडचणी करणार? मला शेतकऱ्याचे प्रश्न कसे करणार? हे प्रश्न मला एक समजा, आता ते कामच केले नव्हते
पहिलं त्यांचं काम असे अटॅचमेंट नव्हते असं तुमच्या बोलण्यात. मग त्यांनी निवडून आले कसे, निवडून दिलं कसं तुम्ही मतदार आहात? हो ना, आम्ही निवडून दिले ना गेले. मागच्या वेळेस तर काय झालं सगळ्याला माहिती, मागच ग्रामीणचा उमेदवार मागचा कसा होता सगळ्याला माहिती. पण यावेळेस तसं होणार नाही ना. जो काम करल त्यांच्या पाठीशी राहू. मनोजदादांचे विचार आम्हाला पटले. गोरगरीब कार्यकर्त्याला घेऊन ते प्रत्येक कार्यकर्त्याला, असं नाही की ते भेदभाव करत नाहीत, प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊन जातात, म्हणून आम्ही मनोजदादाकडे मागणी केली आहे. ठीक आहे. काय म्हणलं मनोज जरांगे साहेबांनी, नेमकं तुम्हाला देतील का, म्हणजे उमेदवारी देतील का? नाही, उमेदवारीची मागणी केली आहे. आता बघू अजून कोण कोण उमेदवारीची मागणी केली आहे, त्याचा अहवाल बघता येईल, कोणाचं सामाजिक कार्य काय, सगळ्या गोष्टीची हे होईल ना. आणि अजून बैठक होईल, 29 तारखेला बैठक होती, आता पुढे ढकलली. आणि कसं आहे सर, गोरगरीब कार्यकर्त्याचं हे करायला पाहिजे. लातूर ग्रामीणमध्ये आज किती शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहे. सोयाबीनच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याचे भाव नाही. 1-1, 2-2 एकरवर मराठा समाज आलेला आहे. एक एकरवर आला आहे. काही मराठा समाजाला तर जमिनीच नाहीत. काय करायचं त्या मुलांनी? किती भयान परिस्थिती आहे. नोकरी नाही, बेरोजगारी आहे, कुणाचंच लक्ष नाही गोरगरीब जनतेकडं. शेतकरी आत्महत्या करायला आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक जणांनी, तुम्हाला तर माहिती, महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी आत्महत्या केल्या. गोरगरीब जनतेकडे बघायलाच कुणी तयार नाही ना. आज तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी ज्या लातूरमध्ये राहतो, सिंगनक्या भागामध्ये, ती पूर्ण नाल्या बंद आहेत. नाल्या बंद असल्यामुळे मी 2 मजूर घेण्यासाठी मी शिवाजी चौकामध्ये गेलो सर. तिथं मी गेल्यानंतर मला 2 मजूर पाहिजे होते. तर अक्षरशः 200 लोक माझ्याकडे पळत आले, केवळ 500 रुपयाचा रोजगार घेण्यासाठी. इतकी बिकट परिस्थिती आहे लातूर शहराची. म्हणजे कुणी बघायलाच तयार नाही. ग्रामीण गोरगरीब जनतेकडे बघायला कुठला आमदार बघायला तयार नाही, कुठला नेता बघायला तयार नाही. फक्त यांना सत्ता पाहिजे. ही सत्ता गेली की ती सत्ता, ती सत्ता गेली की ही सत्ता. गोरगरीब जनतेकडे कुणी बघायलाच तयार नाही ना. आज महाराष्ट्रामध्ये बघा, फुटपाथवर लहान लहान मुलं फुटपाथवर झोपलेले असतात उघडे. आज त्यांचे खायचे एक टाईम खायला मिळत नाही त्यांना. आपल्या शिवाजी चौकामध्ये पण असतात. किती भयान परिस्थिती. आज कुणी बघायला सुद्धा तयार नाही त्या गोरगरीब लोकांकडं. फक्त सत्ता पाहिजे या लोकांना. मला आमदार व्हायचं, बस खुर्ची पाहिजे. ह्याच्यासाठी आमची लढाई आहे. मनोजदादांच्या आम्ही पाठीशी का राहतो की ते गोरगरीब जनतेच्या पाठीशी आहेत, म्हणून आम्ही मनोजदादांच्या मागे राहतो. इथं कसं आहे, आमदार गाडीच्या खाली उतरायचं नाही, AC गाडीत बसायचं. कसं होणार? तुम्ही या ना, कचरे बघा ना, किती घाण आहे इथं. किती अशोक हॉटेलच्या भागामध्ये किती घाण आहे कचऱ्याची सर. वास येतो, कुणाचंच लक्ष नाही. मनोज जरांगे साहेबचा वैयक्तिक त्यांनी काही मागणी केली आहे. एक सर्व समाजाच्या जे का गेल्या अनेक दिवसापासून ते प्रश्न प्रलंबित होता, आणि सुशिक्षित बेकार त्यांच्यामध्ये जे मराठा समाज, त्यांना नोकऱ्या नाहीत, बऱ्याचशा गोष्टी, आणि ती भूमिका चांगली होती. म्हणून महाराष्ट्रातून पत्रकाराच्या वतीने मी पुढाकार घेऊन अक्षरशः त्यांना दिलं. पण ते त्या ठिकाणी विचारपूस देखील झालेली नाही. मग तुमचंही स्वप्न आहे की मनोज दादा म्हणजे काही तर करतील, पाठोर गरिबासाठी जी काही तळमळ आहे आम्हाला, मग हे ते त्यांच्याकडून अशी अपेक्षा पूर्ण होईल असं वाटते का तुम्हाला? जरूर होईल सर. आज दादांचे विचार तुम्हाला तर माहिती, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. पूर्ण मराठा समाज, आणि केवळ मराठा समाज नाही, मुस्लिम समाज, OBC समाज, सर्व त्यांच्या पाठीशी. हे राजकीय लोक ह्याचा गैरफायदा करतात. मनोज दादा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत, सगळ्यांच्या पाठीशी आहेत. असं नाही की बाबा केवळ मराठा समाजाचंच, असं नाही आहे त्यांचं. लातूरचे आमदार, लातूर ग्रामीणचे आमदार माननीय दिलीपरावजी देशमुख यांच्याकडे गेले 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतो आहे. 5-5 हजार फोटोचे सामाजिक कार्याचे दिले, मी पक्षाचे कार्य केल्याचे दिले. त्यांना अनेक वेळा मी सांगितले की तुम्ही ठराविक कार्यकर्त्याला पाठीशी घालू नका, पण ती काही होत नाही. इथं नेतेच मोठे होते आणि त्यांच्याबरोबर ठराविक कार्यकर्ते मोठे होईल. सामान्य ह्यांच्याकडे बघायला तयार नाही ना. परवा एका कार्यकर्त्यांनी मुलाखत दिली की देशमुख कार्यकर्ते मोठे करतात. बरोबर आहे ना, देशमुख कार्यकर्ते मोठे करतात, पण ठराविक कार्यकर्ते मोठे करतात. त्यांच्यामुळे ह्या गोष्टीला मी खूप कंटाळलो आहे. असं काही आहे, त्याच्यामुळे मी ही भूमिका घेतली. दुसरं माझं काही उद्देश नाही आहे, आणि मला सामाजिक कार्याची आवड आहे. असं वाटतं का मनोज जरांगे साहेब तुम्हाला तिकीट देतील? नाही, मी तर मागणी केली. आता बघू काय होतं सर. की दादांना मला अशी विनंती आहे, मनोज दादांना अशी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आता मनोज दादा अजून उपोषणाला बसणार आहे. तर आमची त्यांना अशी कळकळीची विनंती की दादा, मराठा समाज आपल्या पूर्णशी पाठीशी आहे. आम्हाला तुमची गरज आहे. आरक्षण तर आपण घेऊ, दिल्लीपर्यंत जाऊन घेऊ, पण आम्हाला तुमची गरज आहे दादा. तुम्ही उपोषणाला बसू नये. त्याच्याऐवजी येणाऱ्या विधानसभेमध्ये दादांनी विधानसभा लढवावी, आणि जे काही प्रस्थापित आमदार आहेत त्यांना घरी बसवावं, आणि विधानसभेमध्ये आपली ताकद दाखवावी. ही माझी दादांना कळकळीची विनंती की आपण उपोषणाला बसू नका. येणाऱ्या विधानसभा आपण लढवावी, तरच मराठा समाजाची ताकद, म्हणजे मराठा समाजच नाही, आपली ताकद दिसत. केवळ उपोषणाला बसून उपयोग नाही ना. असं माझी दादांना कळकळीची विनंती आहे. आदरणीय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे कायदे हे विधानसभा संसदेमध्ये बनले जातात,
आणि खरोखरच जर समाजाला न्याय जर मिळवून द्यायचा असेल तर आपली मेजॉरिटी असणे अत्यंत आवश्यक आहे. ठिकाणी जर म्हणजे आपल्या समाजाचे प्रश्न जर सोडून जर घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आपले असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जर आपण रस्त्यावर आपण तर आंदोलन करताच, परंतु जर विधानसभेमध्ये जर आपण गेलात आणि त्या ठिकाणी निवडून गेला आणि आपण जर मेजॉरिटीच्या ताकदीवरती आपण बहुमताच्या जोरावरती आपण हे जे काही गोरगरिबाला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे पुढाकार घेणार हे नक्कीच ह्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी सपोर्ट होण्याची अत्यंत होऊ शकते. अशी जी देशमुख यांची जी मागणी आहे आपण लक्षात घ्यावी. आमचे देशमुख ह्या ठिकाणी आले, त्यांना देखील आमदारकीसाठी उमेदवारी मिळावी अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आम्ही इथंच थांबतो. धन्यवाद.